जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापुरातील गुरुनानक चौक ते होडगी रस्त्यावर असलेल्या लेडीज हॉस्टेल समोरील वाहतूक संघटना संयुक्त महासंघ संलग्न रिक्षा स्टॉप येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या उत्साहात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे उपस्थित होते। तसेच शहराध्यक्ष इरफान कल्याणी, लाडजी नदाफ, हजरत शेख, इम्रान शेख, रिक्षा स्टॉप अध्यक्ष नागेश वाघमारे आणि उपाध्यक्ष आसिफ शेख यांची उपस्थिती होती। या प्रसंगी मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून चालक बांधवांनी एकजुटीने सामाजिक आणि राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन खंडेलवाल आणि शीतल अशोक बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रम शांततेने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। जय हिंद। ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा हा सण फक्त चालकांचा। आज सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाचे खूप खूप शुभेच्छा। आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघ याप्रमाणे प्रत्येक वर्षी जे प्रजासत्ताक दिन किंवा राष्ट्रीय सण म्हणून 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करत आहे। त्याच्याच अनुषंगाने आज हॉस्टेल रिक्षा स्टॉपचं आज झेंडावंदन करण्यात आला। महासंघाचे मुख्य कार्यालयामध्ये झेंडावंदन करण्यात आलं। यावेळी पूर्ण महासंघाचे पदाधिकारी, सभासद आणि सर्व सदस्य उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या उत्साहाने आज झेंडावंदन करण्यात आलं। त्याबद्दल मी सर्व पदाधिकारी, सभासदांचा धन्यवाद करतो आणि पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाचे सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।